शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शनिवारी दुपारी अत्यंत थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. भरधाव वेगातील हायवा उलटून झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील 2 तरुण पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दगड अंगावर पडल्याने हा भीषण अनर्थ ओढवला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत असताना शिवम राजेश उबरहांडे आणि भूमिका समाधान खेडेकर या दोन आपल्या दुचाकी क्रमांक MH15AY 65 वरून निघाले होते. नाशिक त्र्यंबकेश्वर विश्रामगृहाच्या उतारावरून मालवाहू हायवा भरधाव वेगाने येत होता आणि त्याचवेळी समोरून सिलेंडरने भरलेला छोटा हत्ती टेम्पो चुकीच्या बाजूने आला. या टेम्पोला वाचवण्यासाठी हायवा चालक नवीन कुमार यांनी भर रस्त्यात करकचून ब्रेक मारला. मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने आणि हायवा ओव्हरलोड असल्याने तो रस्त्यावरच पलटी झाला. दुर्दैवाने त्याच क्षणी ही दुचाकी हायवाच्या जवळून जात होती. हायवामधील जड दगड थेट दोघांच्या अंगावर पडले आणि काही क्षणातच या दोघांचा जागीच करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. JCBच्या सहाय्यानं पलटी झालेला हायवा सरळ करण्यात आला. पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.